संजय नावाचा मुलगा नागझरी गावातील होता. 2010 मध्ये CST रेल्वे स्टेशनवर तो त्याच्या मित्रासोबत समतोल कार्यकर्त्यांच्या संपर्कात आला. त्याचे वडील शिल्पकार होते. मुलाने आपल्या कामात मदत करावी असे त्यांना वाटत होते. आपली कला मुलाला यावी म्हणून ते प्रयत्नही करीत होते. पण मुलाला शिल्पकलेची आवड नव्हती. त्याशिवाय संजय बोलताना अडखळत बोलायचा. त्यामुळे शाळेतील मित्रमैत्रिणीही त्याला चिडवत असत. दिवाळीच्या सुट्टीमध्ये त्याने बऱ्याच वेळेला घरातून दूर जाण्यासाठी प्रयत्न केले, पण ते अयशस्वी झाले. त्यानंतर तो आपल्याबरोबर कोणी असावे म्हणून मित्र शोधू लागला आणि त्याची मैत्री तेथीलच एका गावातील मुलाशी झाली. दोघांचेही मुंबईला जायचे ठरले. पहिल्यांदा ते बोलत बोलत ST स्टँडवर आले. तेथे गाडीत मागे जाऊन सीट खाली बसून राहिले. गाडीत गर्दी असल्यामुळे जास्त कोणी लक्ष दिले नाही आणि ही संधी साधून दोघे रेल्वे स्टेशनपर्यंत पोचले. तसे दोघांकडेही पैसे होते, पण पुढे कामाला येतील, भूक लागली तर खायला होतील म्हणून त्यांनी कसलाही खर्च केला नाही. ट्रेनने मुंबई गाठली. मुंबईत आल्यावर एक जण सचिन तेंडुलकर पाहायला मिळावा म्हणून प्रयत्नात होता, तर एक वडिलांनी जबरदस्ती न आवडणाऱ्या कामाला लावल्यामुळे. शाळेतील मित्रांचा राग होता म्हणून घर सोडले होते. दुसरा मित्र हुशार होता आणि त्याचे वडील पोलीस अधिकारी होते. समतोल कार्यकर्त्यांनी मुलांशी संवाद साधला. मुले तशी घाबरलेली होती, परंतु त्यांच्याशी बोलून त्यांना विश्वासात घेतल्यामुळे दोघेही सोबत यायला तयार झाली. शिबिरात काही दिवस झाल्यावर एका मुलाने घरात प्रेम मिळत नसल्याचे सांगितले, तर दुसऱ्या मुलाने शाळेत मित्र चिडवतात त्यामुळे शाळेत जावेसे वाटत नाही आणि घरीही वडील त्याला कंटाळा येईल असे काम सांगत असे सांगितले. सुरुवातीला दोघेही खोटी माहिती देत होते, पण काही दिवसांनी आमच्यावर विश्वास बसल्यावर त्यांनी घरच्यांचे बरोबर फोन नंबर दिले. मग आम्ही दोन्हीही मुलांच्या घरी फोन केले. एका मुलाचे काका IPS अधिकारी होते. त्रिपुरामध्ये ते आपले कर्तव्य पार पाडत होते, तर दुसऱ्या मुलाचे वडील मंदिराचे कळस आणि दगडाला आकार देत मंदिरातील मूर्ती घडवण्याचे काम करत होते. साहजिकच समाजातील दोन्हीही व्यक्ती प्रतिष्ठित होत्या. त्यामुळे पालकांना फोन गेल्यानंतर पालकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आमची चौकशी सुरू केली. पोलीस अधिकाऱ्यांनी लगेचच आपल्या यंत्रणेला सतर्क केले. समतोलचे मनपरिवर्तन केंद्र हे टिटवाळा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येते. कायद्याप्रमाणे समतोलच्या संपर्कात आलेल्या मुलांची नोंद पोलीस स्टेशनमध्ये, रेल्वे किंवा स्थानिक इथे करावी लागते. मुलाचे नाव दिसताच वरिष्ठांनी त्यांना समतोलकडे मुलगा सुखरूप असल्याचा निरोप दिला. समतोलवरील विश्वास समतोलच्या कार्यातून अनेकांना आला असल्यामुळे पोलीस अधिकारीही निश्चिंत होते. त्यानंतर लगेचच पोलीस कर्मचारी समतोलच्या मनपरिवर्तन शिबिरात पोचले. मुले सुरक्षित असल्याची खात्री तर त्यांना होतीच, परंतु मुले एवढे दिवस शिबिरात होती म्हणून त्यांनी मुलांनाच अनुभव विचारला असता आम्हाला घरातील व्यक्तींची भीती वाटत होती म्हणून आम्हीच फोन नंबर चुकीचा सांगितला, माहितीसुद्धा खोटी सांगितली असे मुलांनीच प्रामाणिकपणे कबूल केले. घरातील कोणी नाही म्हणून मुलांनी पोलिसांबरोबर जाण्यास नकार दिला. सर्व परिस्थिती पाहून दुसऱ्या दिवशी मुलाचे अजून एक काका सांताक्रूज येथील पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत असे समजले. काकांनी समतोलशी संपर्क केला आणि मुलाला नेण्यासाठी येत आहोत असे कळवले. आता मुलगा काकांबरोबर जाण्यास तयार झाला. तोपर्यंत दुसऱ्याही मुलाचे वडील समतोलच्या मनपरिवर्तन शिबिरात पोचले आणि अशा प्रकारे दोन्ही मुले आपल्या घरी सुखरूप पोचली. या सगळ्या प्रसंगामध्ये मुलांचे मनपरिवर्तन झाले होतेच, पण पालकांचे सुद्धा झालेले दिसले.